अमोल इदं नमामि. गप बस. तू ससा. अरे ससा करायचाय तुला, ससा वर्तमानातला. इदं नमामि. बरवे तू कासवाचा रोल करणार. हा बरोबर. मी कासवच असतो. मी खूप वर्ष जगतो आणि मी तसाच दिसतो. आणि असं करूया, भोपळ्यातली म्हातारी तू म्हातारी. तू म्हातारी. नाही नाही तो म्हातारी. तू म्हातारी. तू कोतारी. तू महेश कोठारी. तू गोष्टीतली म्हातारी तरी होशील का नाही? नाही सर, मी गोष्टीतली पण म्हातारी होऊ शकत नाही, कारण मी नेहा आहे. नेहा जोशी कवली नाही. तुला म्हातारी नाही करायची आहे? नाही सर, म्हातारी नाही कर. म्हातारीची पोरगी तरी कर. नाही सर, मी पोरगी पण नाही करू शकत सर, कारण मी नेहा आहे. नेहा जोशी कशी नाही. थांबा. मग तू एक काम कर आता. हा सर. घरी जा सरळ. तुला हे करायचं नाही, ते करायचं नाही, आम्ही नाटक कसं करू? सर मग मी भोपळा करू सर. काय लॉजिक आहे याला? सर भोपळा खूप चांगला असतो. प्रायोगिक पण एवढं. अरे नाही कळत आहे मला, म्हणजे कसं करणार आहेस तू? एक आहे ना म्हातारी. सर म्हातारी चालते. म्हातारी चालते मग भोपळा पण चालतो. म्हातारी धावली की मग भोपळा पण धावतो सर. आणि म्हातारी सजीव आहे सर, भोपळा पण सजीवच आहे, वनस्पती आहे ना सर. आणि मग शेवटी हे जग म्हणजे भोपळाचं आहे सर. भोपळाचं आहे जग. शून्यातून जग निर्माण होतं. शून्य म्हणजे भोपळा ना सर. शून्य म्हणजे भोपळा कसं? परीक्षेत आपल्याला शून्य मिळालं की आपण काय बोलतो सर? भोपळा मिळाला बोलतो की नाही तसंच आहे सर. क्या बात आहे सर, मला खूप आवडलं. या वयात या मुलीची ही समज, क्या बात आहे, जबरदस्त. एक वैचारिक अशी पातळी या मुलीला आहे. क्या बात आहे सर, मला खूप आवडलं. तू करशील का म्हातारी? ठीक आहे. ओके ओके. Good. मी करते भोपळ्यातली नाचणारी म्हातारी. हे गप्पे. भोपळ्याची गोष्ट करायची, कोशिंबीर नाही. एक मिनिट बा, तुला म्हातारी करायची आहे हा? मग त्याचा काहीतरी बेरिंग घे. हा? म्हातारी म्हणजे अशी थरथरेल ना? हो हो सर हो. का थरथरेल ती? कारण तिची वेळ झालेली आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हा. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.